नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत सुकटच्या चटणीची रेसिपी। त्यासाठी 1 वाटी सुकट स्वच्छ करून धुवून 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। त्यानंतर इथे मिरची, लसूण, चिरलेला कांदा, हळद आणि कोथिंबीर आपण घेतलेला आहे। तर ही अतिशय सोपी रेसिपी आहे। कढईमध्ये तेल 2 चमचे गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत आपण सगळ्यात अगोदर। लसूण चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता मिरचीचे जे तुकडे करून घेतले ते टाकून घेणार आहोत। याला चांगलं परतून घेणार आहोत आपण आता। हे चांगलं परतल्यानंतर आपण यामध्ये जो बारीक चिरलेला जो कांदा आहे तो टाकून घेणार आहोत। कांदा पूर्ण लाल होईपर्यंत परतायचा। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं। त्यानंतर त्यामध्ये कापलेली कोथिंबीर पण टाकायची आणि 1 चमचा हळद टाकायची। याला चांगलं परतून घ्यायचं आणि हा कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण यामध्ये जी भिजवलेली सुकट आहे 1 वाटी ती टाकून घेणार आहोत। पूर्ण पाणी बाजूला काढून घ्यायचं। त्यानंतर टाकायची आपल्याला कोरडी करायची आहे सुकटची चटणी। ही सुकट चांगली परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे 5 ते 7 मिनिटांसाठी, म्हणजे सुकट चांगली शिजून निघेल। आता 5 ते 7 मिनिट झालेत। सुकट चांगली शिजली आहे। आता त्यावर कोथिंबीर टाकून आपण ही सुकट जी आहे ती खाण्यासाठी तयार झाली आहे। तुम्हाला ही सुकटची चटणी कशी वाटली ही नक्की सांगा। चला, अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया। तोपर्यंत नमस्कार।